शासनाच्याकडनं कोणतीही दखल घेण्यात येत नाही अशा पद्धतीची भूमिका जी ते अंगणवाडी सेविकांच्या वतीनं सातत्याने घेण्यात येते आणि त्याच आंदोलनाचा भाग म्हणून आज कॅन्डल मोर्चा जो आहे तो अंगणवाडी सेविकांच्या वतीनं सोलापुरात काढण्यात आलेला आहे। सोलापुरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर हे आंदोलन जे आहे आता पोहोचलेलं आहे। सूर्यमणी गायकवाड साहेब आपल्या सोबत आहेत। गायकवाड साहेब 28वा दिवस आहे, शासन अजूनही भूमिका घ्यायला तयार नाही असं वाटतंय? शासनाने अजून काही भूमिका घेतली नाही। आज संपाचा 28 दिवस आहे। महाराष्ट्रामध्ये 2,10,000 अंगणवाडी कर्मचारी पूर्णपणे संपावर आहेत, कडकडीत बंद आहे। आमची मागणी सरकारला अशी आहे, अंगणवाडी सेविका मिनी सेविकाला 26,000 रुपये मानधन द्या, मदतनीसांना 22,000 रुपये मानधन द्या, मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅच्युटी द्या, मानधनाच्या अर्धी रक्कम पेन्शन द्या, अशी आमची मागणी आहे। आज आम्ही एक कॅन्डल मार्च काढलेला आहे। आज आमचा कॅलेंडर मार्च जो समाप्त झाला आहे ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ। याचं एक कारण आहे, ज्या बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं, घटना लिहिली, हा लोकशाहीचा देश आहे। या लोकशाहीच्या देशामध्ये हे सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करते। मग ह्या सरकारला मंत्रालयामध्ये उड्या मारूनच आंदोलन केलं आवडतं का? ह्या सरकारला लोकसभेमध्ये घुसून केलं आंदोलनच आवडतं का? असं आंदोलन आवडत असेल तर तसंही सांगा, आमची त्याची तयार आहे। पण आम्ही डॉक्टर बाबासाहेबांना आंबेडकरांना मानणारे अनुयायी आहोत, म्हणून आम्ही लोकशाहीनी आमचं आंदोलन करतोय। या आंदोलनाची सरकारने दखल घ्यायला पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे। सरकारनं आंदोलनाची दखल घ्यायला पाहिजे, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन देखील करू शकतो अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांच्या संघाच्या वतीनं घेतली जाते आणि आज कॅन्डल मार्च जे आहे ते सोलापुरात या अंगणवाडी सेविकांच्या वतीनं केलं जात आहे। कॅमेरा पर्सन युक्तांतीसह आफ्ताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।